नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड येथील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर संपूर्ण खड्डे पडले असून रस्ता अतिशय चिखलमय बनला आहे. रस्त्यावर अतिक्रमण असून स्वातंत्र्य मिळाले पण रस्ताच नाही म्हणून आता आमरण उपोषण सुरू झाले आहे. या रस्त्यावर वाहने चालवताना मोठी कसरत देखील करावी लागत असून पायाने चालणे सुद्धा कठीण झाले आहे. दर्जेदार रस्ता बनवून द्यावा आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी येथील प्रतिष्ठित नागरिक धोंडीबा कोंडीबा आठवले यांनी बारड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह समोरील बोधिवृक्षाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी बारड येथे भेट देऊन गावातील जीर्ण रस्ते, रोगराई व आरोग्याचा प्रश्न, अस्वच्छता, तुडुंब भरलेल्या नाल्या येऊन पाहाव्यात अशी ही मागणी उपोषणकर्ते आठवले यांनी केली आहे. तर पाहूया याविषयीचा स्वतेज न्यूजचा हा रिपोर्ट. माझं नाव बळीराम मानिका पिल्लेवाड आहे. मी त्या गावातील रहिवासी असून आमच्या गावचा जुना रस्ता, सदरील जुना वाडीतील रस्ता रहिवासी 40 वर्षापासून कंटिन्यू जाणार आहे. त्या रस्त्यासाठी मोजमाप करूनही रोज रस्ता झालेला नाही. 2 वेळेस मोजमाप करून निधी 32 लाखापर्यंत सांगितला, मात्र अर्धवट रस्ता करून त्याच्या पुढचा समोरचा केलेलाच नाही. आज बावनकुळे म्हणतात गाव तिथे रस्ता नाही. आज कंडिशन अशी झाली, गाव तिथे खड्डा, खड्डा तिथे रस्ता, अशी अवस्था झालेली आहे. तरी याच्याकडे सदरील बाब लक्षात घेऊन शासनाने येऊन पाहणी करून स्वतः बघून व तपासणी करून व्यवस्थित रस्ता बनवून देणे हीच आमची मागणी आहे. रस्ता नव्हता साहेब, रस्ता चांगला व्हायला पाहिजे, हेच आमची मागणी आहे. आणि नाली पूर्व ते पश्चिम 230 किलोमीटर त्याची नाली पण आहे. माझ्या घरामध्ये पाणी साचत आहे, नाली व्हायना झाली. अनेक वेळा आम्ही ग्रामपंचायतच्या सदस्याला बोललो, तर का माझ्यावर लक्ष केलं नाही. आता दुसरं काय सांगू साहेब, व्हायलाच पाहिजे, रस्ता व्हायला पाहिजे, रस्ता पाहिजे. अर्धा गाव या रस्त्याने जाता येत आहे. ग्रामपंचायतात काय म्हणते आता तिने लक्ष द्यायला पाहिजे. मी माझ्या नालीसाठी बोललो तर ग्रामपंचायतीने लक्ष देत नाही. हा रस्ता खूप दिवस झाला, या रस्त्याचा प्रलंबित आहे हे प्रकरण. जवळपास बाराड मधला हे प्रमुख रस्ता आहे. हे रस्त्याकडं सरकारची आपला ग्रामपंचायतीचे पूर्ण दुर्लक्ष आहे. या रस्ता खूप दिवस झालं, म्हणजे झालाच नाही आतापर्यंत. चिखलचं येणाऱ्या जाणाऱ्याला मुख्य रस्ता असल्यामुळे गावातल्या लोकांना यावं जावं लागतं या रस्त्याकडून, पण या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं कोणीच बघायला तयार नाही. त्याच्यामुळं आमच्या ज्ञानदीपनगर येथील आमचे मामा धोंडीबा मामा यांनी आज उपोषण चालू केलं आहे. तरी लवकरात लवकर रस्त्याचा मार्ग निकाली लावा आणि आमचा रस्ता लवकरात लवकर करून देण्यात यावा. नाही झाल्यास याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आज तर आमच्या गाव लेवलला आहे, पुढच्या वेळेस तालुका लेवलला, नांदेड जिल्हा लेवलला आंदोलन छेडण्यात येईल. आमची मागणी एकच आहे, दूध डेअरी शितला बार ते जिल्हा परिषद हायस्कूल या रस्त्यावरलं, पांदण रस्त्यावरलं पूर्ण अतिक्रमण हटवून इथं पक्का रस्ता करून देण्यात यावा. आणि हा अर्धवट झालेला रस्त्याचा निधी कुठे गेला याची चौकशी करून गुत्तेदारावर, जे संबंधित गुत्तेदार आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. हे 1-1.5 किलोमीटरचा रस्ता असेल. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेत, आम्हाला रस्ता भेटला गेलाय. रस्त्याचं काम करून आम्हाला सुरळीत करून देण्यात यावे आणि अतिक्रमण काढून देण्यात यावे. अतिक्रमण पूर्ण रोडवर आहे. शेतकऱ्याचं असेल, कोणा घरवाल्याचं असेल, पूर्ण अतिक्रमण काढून रस्ता करून द्यावा, पक्का रस्ता करून. 33 फुटीचा पांदण रस्ता आहे, मुगट ते बारड. मुगट रोडला आहे, या पांदण रस्त्यावर 33 फुटाचा रस्ता आहे. संबंधित शेतकऱ्यांना तिथं त्याच्या कोर्ट मॅटर आहे असं म्हणतात. त्या कोर्ट मॅटर का, आम्हाला कोर्ट मॅटरचा किंवा त्या शेतकऱ्याचा काही संबंध नाही. आम्हाला 33 फुटाचा पांदण रस्ता खुला करून त्याच्यावर पक्का रस्ता बनवून द्यावा ही आमची एक मागणी आहे प्रशासनाला. मरण उपोषण चालू राहणार.